नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेला वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत। ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे। हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। या संदर्भ ग्रंथाची वैशिष्ट्ये पाहूयात। या संदर्भ ग्रंथामध्ये संपूर्ण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण व शब्दार्थ, इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ, बौद्धिक चाचणी, त्याच्यानंतर वन विभागाच्या विशेष माहितीचा यामध्ये समावेश आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 मधील वनांबाबतची जी माहिती आहे ती सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर भारतीय वनस्थिती अहवाल 2023 मधील राज्यांच्या वनांची आकडेवारी सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर वन विभागाच्या योजना व कायदे, ठीक आहे, वन विभागाच्या योजना व कायदे हे सुद्धा यामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर सामान्य ज्ञान या घटकांतर्गत विशेष अभ्यास करण्यासाठी असलेले घटक, हवामान, पर्यावरण घटक व चालू घडामोडी यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 2023 मध्ये TCS ने वनरक्षकचे घेतलेले पेपर, ठीक आहे, 2023 मध्ये झालेले जे पेपर आहेत वनरक्षकचे ते सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता या संदर्भ ग्रंथाच्या अनुक्रमाणिकावरती आपण एक नजर टाकूयात। कोणकोणते घटक यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत ते पाहूयात। या ठिकाणी स्टार्टिंगला आपल्याला वनरक्षक भरतीचा जो परीक्षेचा स्वरूप आहे तो देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर वनरक्षक 2023, वनरक्षकची 2023 मध्ये जी एक्झाम झाली होती त्याचे क्वेश्चन पेपर्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे। या ठिकाणी एकूण 1 2 3 4 5 क्वेश्चन पेपर देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात त्यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण कोणत्या घटकावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, परीक्षेच्या दृष्टीने कोणते घटक महत्त्वाचे आहे ते आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवरून कळते। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा मुद्दा दिलेला आहे भारतातील व महाराष्ट्रातील वनांबाबतची माहिती। यामध्ये पहा, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, वन व सामाजिक वनीकरण भागाचे एकत्रीकरण, कन्या वन समृद्धी योजना, सामाजिक वनीकरण कार्यक्रम, महाराष्ट्र वन विभाग, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन विकास योजना, महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम योजना, त्याच्यानंतर महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, वन्यजीव व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, त्याच्यानंतर वनोत्पादन महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2023-24 यामध्ये वनांबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर कांदळवन संवर्धन, वन परिमंडळानुसार वनक्षेत्रांचे वर्गीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर वन विभागाची वनवृत्ते हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर विविध राज्यांचे वनाच्छादन असतील, महाराष्ट्रातील वनांचे प्रकार असतील, वन व्यवस्थापन असेल, विविध प्रकल्प असतील किंवा संस्था असतील याची सुद्धा माहिती यामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील मॅनग्रोव्ह म्हणजे खारफुटीची वने आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर भारतातील प्रमुख वन संशोधन संस्था याची सुद्धा माहिती यामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर भारतातील राष्ट्रीय उद्याने, त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, राखीव क्षेत्रे, महाराष्ट्रातील अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, संरक्षण रिझर्व, त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राष्ट्रीय उद्याने, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान याची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर बायोस्फिअर रिझर्व प्रकल्प याची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा अधिनियम सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे। म्हणजेच परीक्षेच्या दृष्टीने वनांसंबंधित जे काही महत्त्वाची माहिती आहे, योजना असतील किंवा रिपोर्ट्स असतील किंवा मंडळे असतील किंवा विविध प्रकल्प असतील, हे सर्व या संदर्भ ग्रंथामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा घटक देण्यात आलेला आहे हवामान व पर्यावरण। हवामान व पर्यावरण यामध्ये आपल्याला पर्यावरण मूलभूत संकल्पना देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पर्यावरण परिसंस्था संबंध आहे, परिसंस्थेचे प्रकार आहे, घनकचरा व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी आहे, नंतर वातावरणाचे विविध स्तर, परिसंस्थेची रचना व कार्य, भारतीय हवामान खाते, त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे, पर्यावरण संवर्धनासाठीची कायदे,
व संस्था हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम याची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. भारतीय वनस्पती तसेच प्राणी यांचे सर्वेक्षण सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर निसर्ग संवर्धन संघटना देण्यात आलेल्या आहे. वन्यजीव निधी याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणात भारतीय व्यक्तींचे योगदान याची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हवामान व पर्यावरण या घटकासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट आहे ते सर्व यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता. जर प्रत्येक मुद्दा मी या ठिकाणी वाचत बसले तर आपला व्हिडिओ भरपूर असा मोठा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक यामध्ये देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा भूगोल. यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधित सर्व डिटेल माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा भारताचा भूगोल देण्यात आलेला आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये सर्व मुद्दे देण्यात आलेले आहे. भारतातील व महाराष्ट्रातील कृषी विकास हा घटक देण्यात आलेला आहे. याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. पुढचा मुद्दा पाहूयात. यामध्ये पुढचा मुद्दा प्राचीन भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे. सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक यामध्ये पहा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी समाज सुधारक देण्यात आलेला आहे. यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने जे सर्व महत्त्वाचे समाज सुधारक आहेत त्यांची डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक यामध्ये भारतीय संविधान देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक पंचायत राज देण्यात आलेला आहे. तो सुद्धा यामध्ये डिटेलमध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था देण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा सामान्य विज्ञान देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संक्षिप्त सामान्य विज्ञान सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या अंतर्गत दिलेले सर्व मुद्दे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान हा घटक देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी संगणक ज्ञान देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हे देण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जसे की त्या जिल्ह्याचा इतिहास असेल, प्रेक्षणीय स्थळे असतील, तेथील व्यापार असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या जिल्ह्यासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा बुद्धिमापन चाचणी हा घटक देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण व शब्दार्थ आहे. इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005. ठीक आहे. हा कायदा सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा सुद्धा देण्यात आलेला आहे. सामान्य ज्ञान या घटकांतर्गत या अधिनियमावरती हमखास प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चालू घडामोडी हा घटक सुद्धा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहिलेला आहे. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑनलाईन Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर Amazonची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या इतर फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा नक्की शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.